नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली किचनमध्ये असते. तिला गोड नाराच्या वड्या बनवायच्या असतात तेव्हा त्याचीच तयारी तिची सुरू असते आणि ती समोर पाहते तर अर्जुन रूम मधून हॉलमध्ये आलेला असतो. तेव्हा कल्पना आणि प्रताप हे दोघेही तिथे बसलेले असतात. अर्जुन त्या दोघांजवळ जातो आणि उदास होतच म्हणतो, मम्मा आय एम सॉरी, कारण मगाशी मी खूप रुडली बोललो तुमच्याबरोबर, त्यामुळे आय एम रिअली व्हेरी सॉरी. परंतु तुम्हाला अगन स्पेशली मम्मा तुला रिअलिटी चेक ठेवलाच पाहिजे. तेव्हा सायली सुद्धा अर्जुन जव जाऊन उभी राहते. त्यानंतर कल्पना रागातच अर्जुनकडे पाहत असते. मग त्यावेळी अर्जुन पुन्हा समजावतो, आय नो मम्मा तू खूप इमोशनल आहेस, पण प्रत्येक माणूस कसा वागतो याकडे जरा प्रॅक्टिकली बघ की. तेव्हा सायली म्हणते, मी काय म्हणते हा विषय आता नकोच ना. अर्जुन म्हणतो ठीक आहे. पुन्हा सायली विचारते, तुम्हाला खोबऱ्याच्या वड्या आवडतात ना. हे पहा मी बनवल्या आहेत. अर्जुनच्या तोंडाला लगेचच पाणी सुटतं. तो म्हणतो खूपच एकदम भारी असं म्हणून तो त्या वड्या लगेचच खायला लागतो. तेव्हा सायली ओरडते आणि म्हणते, अहो थांबा थांबा, देवी आईला अजून नैवेद्य दाखवायचा आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग अगोदर नैवेद्य दाखवायचा आणि मगच समोर त्या वड्या घेऊन यायच्यात ना. इथे माझ्या तोंडाला आता पाणी सुटल, एकच द्या ना प्लीज मला. सायली म्हणते, अजिबात नाही हा, अजिबात लहान मुलासारखं वागायचं नाही, मी अगोदरच सांगून ठेवते. अर्जुन म्हणतो, असं का करताय, एकच द्या ना प्लीज. सायली म्हणते, अहो आई बाबा समोर आहेत, काय चाललंय काय तुमचं. अर्जुन म्हणतो, नैवेद्यासाठी एक बाजूला काढून ठेवा आणि मला द्या. सायली नाहीच म्हणते, अगोदर नैवेद्य आणि मगच तुम्हाला. कल्पना आणि प्रताप दोघेही एकदम उदास असतात. ते वढ्यातच तेथे आता प्रिया आणि अश्विन हे दोघेही येतात. तर प्रिया आता तेथेच थांबते आणि अर्जुन सायलीची गंमत पाहत असते आणि ते दोघेही आता गंमत करतायत ते पाहून लगेचच प्रियाचा फाट होऊ लागतो आणि तिला खूप म्हणजे खूप राग येतो. तेव्हा मनातच प्रिया विचार करते, एकीकडे अर्जुन आणि दुसरीकडे रविराज हे दोघेही मिळून मला जिवंत गाढायला निघाले आहेत आणि इथेही निर्लज्ज सायली सर्वांना खायला घालतीयेत. विचार करून ती रागातच पुढे येते आणि मोठ्यानेच विचार ते काय हे सग मुद्दाम करताय ना तुम्ही. तर प्रियाचा चढलेला आवाज पाहून सर्वजण थक्कच होतात, कारण अचानक झालं काय हिला असा सर्वांना प्रश्न पडतो. त्यानंतर प्रिया म्हणते, कोर्टात माझ्या विरुद्ध खोट नाट सांगितलं आणि आता माझी हार तुम्ही सेलिब्रेट करताय का. आणि हे असं घरामध्ये गोडधोड करताना तुला लाज नाही वाटली. सायली असं म्हणून ती जे नैवेद्याच ताट असतं, नाराच्या वड्याचे ताट असतं, त्याला जोरातच धक्का मारते आणि अशी हवेतच भिरकावून देते. तर सायलीने एवढ्या मेहनतीने बनवलेल्या ज्या नाराच्या वड्या असतात ना, त्या सगळ्या आपल्या खाली पडतात आणि खराब होतात. त्यामुळे आता सर्वजण प्रियाच्या या अति वेडेपणाकडे पाहतच राहतात. सर्वांनाच आता धक्का का बसतो की हिला एवढा कसला राग आलाय की अक्षरशः ते देवी आईच्या नैवेद्याच ताट तिने भिरकवलं आणि तिचं हे वागण अजिबात कुणाला यावेळी आवडत नाही. तेव्हा आता ताडकन प्रताप उठतो आणि विचारतो, तन्वी ही वागण्याची कोणती पद्धत आहे. तेव्हा अश्विनच आता प्रियाची बाजू घेतो आणि म्हणतो, द सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. हे पहा ती एवढी का अपसेट आहे ना हे मी तुम्हाला सांगते. त्यावेळी प्रताप म्हणतो, अश्विन अरे कारण काहीही असेल, परंतु तुला माहित आहे मी अन्नाचा अपमान अजिबात खपवून घेऊ शकत नाही. असं म्हणून प्रताप चिडूनच तन्वीला म्हणतो, या वड्यांना ताबडतोब उछाल. तेव्हा प्रिया उचलच नाही आणि रागातच म्हणते, तुम्हाला फक्त मी केलेली चिडचिड दिसते का बाबा, पण अर्जुनने काय केले विचारा की त्याला. तेव्हा अर्जुन विचारतो, काय केलंय ग मी, तुझा खरा चेहरा असा उघडा पडला म्हणून आता काय तमाशे करशील की काय. तेव्हा सर्वजण रागात प्रियाकडे पाहतात. कल्पना सुद्धा प्रियाला झापते आणि म्हणते, तन्वी कितीही राग आला ना तरीही अन्नावर त्याचा अजिबात राग काढायचा नसतो, ही कुठली पद्धत ग तुझी. तेव्हा प्रताप आता खूपच चिडलेला असतो आणि म्हणतो, तन्वी मी तुला काय सांगतो, एकतर
नाही एका जमिनीवर फेकलेला अन्नना ताबडतोब उचलायचं, तरीही प्रिया आता डोळे बंद करून घेते आणि जागची हलायला तयार होत नाही. त्यावेळी अश्विन म्हणतो, हे पहा, आपण सग सॉर्ट आउट करू, तुम्ही फक्त शांत शांत व्हा. तो फक्त बाजू सावरून नेण्याचा प्रयत्न करतो आणि प्रियाला नेहमीसारखा यावेळी सुद्धा अगदी पाठीशी घालत असतो. तेव्हा तो तन्वीला म्हणतो, आतमध्ये जा प्लीज, मी बघतो काय करायचं ते. तेव्हा प्रिया रागातच म्हणते, अश्विन अरे ही सायली ना सगळे काही मुद्दाम करतीये, तुला नाही का असं अश्विनला सांगून पुन्हा ती सायलीच्या नावानेच बोट मोडते, तिच्याच पाढा वाचते. तेव्हा अश्विनला राग येतो आणि तो म्हणतो, तन्वी तुला काय सांगितलंय, आतमध्ये निघात आहे बघ. सगळ्याचा राग इथे वाढवू नको, त्यामुळे तू आतमध्ये निघ. प्रतापने दोनदा तीनदा सांगून देखील नाराच्या वड्या न उचलता निर्लज्जासारखी लगेचच रूमकडे जाते. त्यानंतर अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतात आणि त्या दोघांच्याही चेहऱ्यावर प्रियाच्या वागण्याचा स्पष्टपणे राग दिसत असतो. त्यानंतर अश्विन म्हणतो, हे पहा तन्वीच्या बातवतीने मी माफी मागतो, तिने नक्तपणे ज्या काही चुका केल्या 2 वर्षांपूर्वी पूर्वी आणि त्या नको त्या पद्धतीने कोर्टासमोर आल्या आणि त्यामुळेच तिचा तोल गेलाय. पण तिने रविराज काका आणि मला सग काही सविस्तरपणे सांगितले आणि मला ते पटलं सुद्धा. तेव्हा सर्वजण धक्क्यानेच अश्विनकडे पाहतात. त्यावेळी अर्जुन विचारतो, काय अरे वाह, म्हणजे कोर्टात जे काही झालं त्यानंतर ती मुलगी पुन्हा खोटच बोली आणि तुम्हाला ते पटलं सुद्धा, असा अर्जुन प्रश्न करतो. त्यावेळी अश्विन म्हणतो, हे बघ दादा, मला ना तुझ्याबरोबर त्याविषयी बोलायचं नाहीये मम्मा, मी उचलतो ते सगळं, असं म्हणून तो स्वतः आता उचलणार असतो. तेव्हा सायली म्हणते, नाही अश्विन भाऊजी, राहू द्या, मी उचलते ते, तुम्ही प्रियाकडे जा आणि तिच्या रागना अगोदर शांत करा. तेव्हा अश्विन तेथून गेल्यानंतर सायली गुपचूपच आपली बिचारी ती वड्या उचलू लागते. मग आता अर्जुनला प्रचंड राग आलेला असतो, खूपच रागात म्हणत असतो, ही शेवटची नाटक करून घे तन्वी, कारण तुझी वेळ आता भरत आली आहे. तुझी ही नाटकं लवकरात लवकर मी एक्सपोज करणारच, असं अर्जुनच्या मनात असतं. दुसरीकडे प्रिया रूममध्ये आल्याबरोबर लगेचच पाणी पिते आणि पटकन ग्लास खाली ठेवते. ती खूप घाबरलेली असते आणि म्हणते, असं वाटतं याच्याही बाजूनी मला कोंडली जातीय ग्याभोवती फास असा अडकवलाय आणि तो घट होत चाललाय. आता या सगळ्यातून कशी निसटू मी, असं म्हणून प्रियालाच प्रश्न पडतो. त्यानंतर तर सायली आता तिने प्रत्येकाच्या नावाची जी झाड लावलेली असतात ना, त्या झाडांजव येऊन उभी राहते आणि प्रताप नावाच जे झाड असत ना, ते झाड आता खूपच फुललेलं असतं. त्याचबरोबर त्याची वाढ सुद्धा अगदी छान होत असते. सायली त्या झाडाकडे पाहतच राहते. मग अर्जुन तेथे येतो आणि विचारतो, काय बघतीयस तू. तेव्हा ती म्हणते, काही नाही, प्रवास. तेव्हा कुणाचा प्रवास, अस अर्जुन पुन्हा विचारतो. ती म्हणते, नात्याचा प्रवास, आणि ही सगळी रोप माझ्या नात्यामुळे तर आली आहे ना घरात. अहो हे बाबांचं रोप बघा ना, या नात्यामध्ये आमच्या नात्यातले सगळे चढ उतार बघायला मिळतात. त्यानंतर सालिया आठवतं की कशाप्रकारे जेव्हा अर्जुन आणि मी लग्न करून आलो होतो तेव्हा बाबांनी ते लग्न एक्सेप्ट केलं नव्हतं, परंतु आईने तर केलं होतं. आईने प्रत्येक वेळी मला कशाप्रकारे साथ दिली आणि बाबा नेहमीच मला खूप बोलायचे. ही सायलीच माझ्या डोळ्यासमोर नको असं त्यांना वाटायचं आणि त्यानंतर त्याचा माझ्यावर विश्वास बसत गेला आणि ते माझ्याबरोबर खूपच प्रेमाने वागू लागले. आणि मग त्यानंतर कशाप्रकारे कल्पनाही सारखी सायली कशी आहे हे प्रतापला सांगते आणि मग तिच्यामुळेच तुम्हाला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं हेही आता प्रतापला ती सांगत असते. अशा प्रकारे प्रतापला महिपतच्या तावडीतून तिने सोडवला हा सगळा प्रवास तिला आठवू लागतो आणि अर्जुनला सुद्धा की आपल्या बाबांनी आपल्याला किती साथ दिली. सायलीच महत्त्व तुझ्या आयुष्यात काय आहे हे कशाप्रकारे समजावून सांगितलं. त्यानंतर ज्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा सत्य सर्वांसमोर आलं होतं, तेव्हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज या शब्दाचा अर्थ तरी काय हे आम्हाला तू समजावून सांगशील का जरा अर्जुन. हा
प्रश्न प्रतापने त्यावेळी त्याला विचारलेला असतो. त्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा आम्ही लग्न करून आलो तेव्हा सुद्धा बाबा आणि आईचा प्रचंड विरोध होता, कारण सायली आम्हाला या घरात नको आहे असं त्या दोघांचंही आणि घरातील सगळ्यांचंही म्हणणं होतं. त्याचबरोबर एके दिवशी बाबा खूप चष्मा शोधत होते आणि त्याचा चष्मा डोक्यालाच होता, परंतु ते विसरून गेले होते. मग सायलीनेच तो कशाप्रकारे शोधून दिला. मग त्या दोघांच्या त्या गमती हे सगळे सायलीला आठवून आता छान वाटतं. मग हे प्रसंग आठवून सायली आणि अर्जुन मात्र गालात हसत असतात, कारण आतापर्यंत नात्यामध्ये जी झालेली प्रोग्रेस असते ती सायलीला पुढे दिसत असते की मी जेव्हा दुसऱ्यांदा लग्न करून घरात आली तेव्हा सर्वजण माझ्यावर खूप म्हणजे खूप चिडले होते, अक्षरशः मला घराबाहेर काढणार होते. तेव्हा मी खचले नाही आणि आता बघते तर काय सगळ्यांचा हुहू माझ्यावर विश्वास बसायला लागलाय. खास करून बाबा मला खूप सपोर्ट करतात. हे आठवल्यानंतर सायली अर्जुनला खूप म्हणजे खूपच छान वाटतं. त्यानंतर अर्जुन म्हणतो, सायली तुला सांगू, जेव्हा तू ही रोपटंट घरामध्ये लावली होती ना, मला वाटलं होतं की तू हा उगीच वे खर्ची करतीये, हा वेस्ट टाइम आहे, कारण माझ्या घरची लोकं कधीही तुझ्याशी चांगलं वागणार नाहीत, कारण ती लोक ना खूप हट्टी आहेत. तेव्हा सायली म्हणते, एक मिनिट, माझ्या माणसांना असं हट्टी वगैरे म्हणायचं नाही, हा कारण गाठ माझ्याशी आहे. तेव्हा हट्टी म्हणजे काय, त्यांना जगातील बेस्ट सून मिळाली आहे परंतु त्यांना तर किंमतच नाही, अर्जुनच्या आता म्हणणं असतं. तेव्हा सायली ऑब्जेक्शन घेते. मग अर्जुन सुद्धा अगदी प्रेमानेच तिला विचारतो, बोला डव्होकेट सायली सुभेदार. तेव्हा सायली म्हणते, पहिली गोष्ट म्हणजे रागवणं हा मोठ्या माणसाचा अधिकार आहे आणि त्यातही त्याच प्रेमच लपलेलं असतं, त्यामुळे त्याच्या खडूस मुलाने त्यांना हट्टी वगैरे म्हणू नये. तेव्हा अर्जुन विचारतो, म्हणजे बाकीचे सगळे चांगले आणि तुझा नवरा खडूस का? सायली म्हणते, मी खडूस सुभेदाराची बायको म्हणून नाही तर गोड सुभेदारांची सून म्हणून हे म्हणतीये. त्यामुळे माय लॉर्ड अर्जुन सुभेदारांना सख्त ताकीद देण्यात यावी की माझ्या सासूसास्यांना काही बोलायचं नाही असं वकिली भाषेतच सायलीने तिचं मत मांडल्यानंतर अर्जुन मात्र हसतो आणि म्हणतो, ठीक आहे, मी काहीही बोलणार नाही, परंतु मी माझ्या बायकोला ना आता चांगलंच सर करणार आहे. मी खडूस आहे का? आता माझा खडूसपणा काय आहे ना मी तुम्हाला दाखवतोच असं म्हणून अर्जुन सायलीच्या पाठीमागे धावतो. सायली आता खुर्च्याच्या पाठीमागे टेबलच या पाठीमागे लपून बसत असते तर अर्जुन पुन्हा तिला शोधतो आणि पकडायला जातो. खूप वेळ सायली त्याच्या हातीच लागत नसते. त्यानंतर अर्जुन कसा बसा सायलीचा हात जोरातच पकडवून ठेवतो आणि विचारतो, काय मी खडूस आहे का? आता दाखवतोच माझा खडूसपणा नक्की काय आहे ना तो तुम्हाला. तेव्हा सायली म्हणते, हो काय करत आहे तुम्ही? बाबा आले ना तर तुम्हालाच ओरडतील हा. तेव्हा अर्जुन म्हणतो, ओरडू देत की. मग सायली म्हणते, सोडा की हात. तरीही अर्जुन सोडायचं नावच घेत नाही तर सायली आता त्याला गुदगुल्या करते आणि लगेचच रूममध्ये जायला निघते. जाता जाता अर्जुनला अगदी प्रेमानेच म्हणते, खडूस कुठले? तेव्हा अर्जुन खूपच प्रेमाने तिच्याकडे पाहतो आणि मनात विचार करतो, सायली तू आतापर्यंत खूप टॉर्चर सहन केलेस, पण आता कायम अशीच हसत राहशील आणि हे प्रॉमिस आहे माझं. दुसरीकडे साक्षी अजूनही शांत बसलेली असते. ती म्हणते, संपलम अणा सग काही संपलम, कारण ती प्रियाना खोटी पकडली गेली आहे कोर्टामध्ये अणा. तुम्हाला तन्यका त्या प्रियाचं पित उघड पडत चाललंय आणि आपण सुद्धा जेलमध्ये जाणार. तेव्हा महिपतीला समजावतो, असं काही नाही होणार गती दामिनी देशमुखबाई आहे ना, ती काही होऊ देणार नाही. त्यावेळी साक्षी म्हणते, गप्प बसाव अणा, तुम्ही काहीही बोलू नका. तुम्ही तर म्हणाला होतात ना दामिनी देशमुख बाई कधी हरत नाही. पण झालं काय आता? त्या अर्जुन सुभेदाराने तिला सुद्धा हरवलंच ना. आता तो अर्जुन सुभेदार ही केस सुद्धा जिंकणार. त्यावेळी महिपत म्हणतो, एकदा असं झालं म्हटल्यानंतर रोज रोज असं होणार आहे का? अजून आखी केस बाकी आहे, तुला तनकी नाही काही? त्यावेळी साक्षीला डाऊट येतो आणि ती बोलून दाखवते, अर्जुन पुढच्या वेळी ना वेगच काहीतरी क्लिअर करणार. मग आपण काय करायचं?
तेव्हा ती घाबरतच विचारते, अण्णा त्यामधल्या 2 तासांमध्ये रिसॉर्टमधून बाहेर पडून मी कुठे गेले होते हे अर्जुनने प्रूव्ह केल्यानंतर काय होणार काय मग? तेव्हा महिपत विचारतो, अगं पण अर्जुनला समजणार कसं बा? साक्षी म्हणते, माझी आणि प्रियाची मैत्री जशी होती कसं बरोबर शोधून काढलं, त्यामुळे त्याला काही गोष्टी या समजणारच असं म्हणून ती खूपच घाबरते. पण तुम्हाला सांगू अण्णा, तो अर्जुनना खूप हुशार आहे, तो काहीही शोधून काढू शकतो. तेव्हा आता ती म्हणते, एक तर मला फाशी झाली तरीही चालेल, म्हणजे एकदाचा प्रश्न तरी सुटेल, परंतु जर मला पुन्हा त्या घाणेरड्या जेलमध्ये जावं लागलं तर मला पुन्हा जन्मठेपेची शिक्षा झाली तर मग काय करायचं? मला नाही जायचं अण्णा त्या जेलमध्ये, ते खूप घाणर जेल असतं. प्लीज अण्णा, मला नाही जायचं तिथे, ती घाणेरडी माणसं, ते घाणेरड जेवण अण्णा, मला खरंच ते नको आहे असं म्हणून ती मोठ्या मोठ्याने ओरडू लागते. तेव्हा महिपतला सुद्धा टेन्शन येतं की जर अर्जुनने काही एक्सपोज केलं पुढच्या वेळी कोर्टामध्ये किंवा साक्षी 2 तास आश्रमामध्येच होती हे प्रूव्ह केलं तर मग होणार तरी कसं? कारण त्यालाही आता त्याच्या लेकीची भीतीच वाटू लागते. अर्जुनच्या पद्धतीने केसचा निकाल लावतोय, त्याचबरोबर ज्या प्रकारे या सगळ्या बारीक बारीक गोष्टी शोधून काढतोय, कोर्टासमोर सादर करतोय, हे महिपतच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनही त्याच्या मनात जरा धाकधूक असतेच. तरीही तो साक्षीला म्हणत असतो, पोरी तू शांत रहा, तुझा बाप आहे ना, तो करेल सग काही व्यवस्थित. मग तो म्हणतो, असं काहीही होणार नाही, वाघाचा बछडा आहेस, त्यामुळे घाबरायचं नाही अजिबात, सर्वांना पुरून उरायचं. त्यानंतर साक्षी अजूनच घाबरते आणि म्हणते, हे पहा अण्णा, मी जेलमध्ये जाणार, जेलमध्ये कुजणार आणि तेथेच चढणार. मग त्यावेळी महिपत म्हणतो, तू ज्यावेळी जेलमध्ये जाशील त्यावेळी तुझा हा बाप अख्ख्या जगाला आग लावून टाकणार आणि त्या आगीमध्ये फक्त अर्जुन सुभेदारची फॅमिली नाही तर दामिनी देशमुख सुद्धा जून मरणार. 113% तुला सग सांगतोय असं महिपत साक्षीला आता शब्द देतो, परंतु त्याच्याही मनात आता धाकधूक असतेच. दुसऱ्या दिवशी सायली आता आंघोळ करून बाहेर येते. बाहेर आल्यानंतर आरशामध्ये पाहून ती आपले मधील पाणी व्यवस्थित स्वच्छ करत असते. मग आता तिला समजत इथे एक चिठ्ठी आहे. तेव्हा ती चिठ्ठी लगेचच ती ओपन करते आणि त्यावर अर्जुनने खूप प्रेमाने असं सायलीसाठी लिहिलेलं असतं की हा आरसा जेवढा खरा आहे ना तेवढंच खरं तुझं हसू आणि तुझं प्रेम आहे. अशी छान स्माईल करत रहा. मग सायली आरशात पाहते आणि पुन्हा हसते. अर्जुनने जे तिच्यासाठी लिहिलेलं असतं त्याच्याकडे ती सारखी सारखी पाहते आणि त्याच्याच आठवणीत रमते आणि स्वतःशीच लाजू लागते. त्यानंतर त्याने पुढे लिहिलेलं असतं, स्टार याचा आधार घेऊन मी अनेक केसेस जिंकतो, परंतु तुझ्यासमोर आल्यानंतर लॉजिकच विसरतो. असं सायली अर्जुनने लिहिलेलं ते वाचते आणि पुन्हा हसते. तेव्हा सायलीच्या मनात एक गोष्ट येते, स्टार म्हणजे काय असेल याची कायद्याची पुस्तकं का? तेव्हा ती लगेचच अर्जुनच्या जे पुस्तकाच्या शेल्फ असत ना त्याच्याकडे जाते. आता ती पुस्तक शोधू लागते, स्टार नावाचं. मग त्यानंतर तिला तेथे अर्जुनने लिहिलेली दुसरी चिठ्ठी सापडते. ती आता खूपच खुश होते आणि त्या चिठ्ठीवर अर्जुनने असं लिहिलेलं असतं की आजपर्यंत मी अनेक पुस्तकं वाचली आणि खूप प्रश्नाची उत्तर अगदी अचूक दिली, परंतु जेव्हा तुझ्याकडे पाहतो मला टच नाही की कुणी इतकं सुंदर कसं असू शकतं. पण तुझी स्माईल पाहिली की माझंच मला उत्तर मिळतं. आता सायली पुन्हा आरशात पाहते आणि गोड अशी स्माईल करते आणि तिला खूप आनंद झालेला असतो की अर्जुनने तिच्यासाठी हे सगळं लिहिलं. त्यानंतर ती पुढे वाचू लागते, स्टार्ट तुझ्या दिवसाची सुरुवात होते आणि माझ्या दिवसाची सुरुवात होते ती कॉफीने. मग सायली त्याचा अर्थ शोधू लागते आणि म्हणते, बापरे, माझ्या दिवसाची सुरुवात तर अगदी चहाने होते. पुढची चिठ्ठी ही स्वयंपाक घरात असेल का? चहा पावडर किंवा साखरेच्या डब्याजव असा ती आता अर्थ लावते आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा केस अशी व्यवस्थित सावरते, आरशामध्ये पाहते आणि छान अशी स्माईल करते. स्वयंपाक घरामध्ये जायला निघते. दुसरीकडे प्रिया खूप घाबरलेली असते, लॅपटॉप उघडून बसलेली असते. चिप्सचे 2-3 पुडे तिने खाल्लेले असतात. ते 6 सकाळपासून 6 ड्रेसेस मी ऑर्डर केले आहेत आणि हे असं खाऊन मी तर जाडच होणार आहे. त्यानंतर ती पुन्हा बका खाऊ लागते आणि म्हणते,
की असं मी स्वतःला कितीही शांत ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरीही शांत तर राहताच येत नाहीये, कारण एका बाजूने अर्जुन आणि दुसऱ्या बाजूने किल्लेदार हे दोघेही येताना मला दिसतायत आणि त्या दोघांचे हात म्हणजे नागफास आहे माझ्यासाठी. फास आणि महिपत तर काही विचारूच नको. असा विचार करून तिला खूपच भीती वाटते आणि म्हणते, महिपत खूप विचित्र आहे, कारण तुम्हाला फासावर वगैरे चढवणार नाही, तो डायरेक्ट माझ्या डोक्यामध्ये गोळी घालेल. असं म्हणून ती महिपतच जे गाणं असत ना ते गुणगुणू लागते आणि तिला ते सर्व प्रसंग आठवतात की कशाप्रकारे मी मागच्या वेळी माती खाल्ली होती तेव्हा महिपतने काय केलं होतं तर मला एका खुर्चीला बांधून ठेवलं होतं, माझ्यासमोर डान्स करत होता आणि बंदुकीतून गोळ्या सोडत होता. पण त्याने तेव्हा नेम चुकवला होता. आता तर त्याच्या साक्षीच्या अंगलट आले म्हटल्यानंतर तो अजिबात नेम चुकवणार नाही. माझ्या डोक्यामध्ये धडाधड गोळ्या तो मारणारच आणि दुसऱ्या वेळी त्याने मला सोडून दिलं होतं, परंतु तेव्हा तर मी वाचले होते, पण आता अजिबात तो मला सोडणार नाही. हा विचार करत प्रियाला घाम फुटलेला असतो. त्यानंतर ती पुन्हा काहीतरी खाऊ लागते आणि म्हणते, नाही मी महिपत, अर्जुन आणि किल्लेदारच्या हाताला लागणारच नाही. आता खोट बोलतीय हे कायच्या आत मी इथून पून जाईल, पण कुठे पून जाऊ मला कच नाहीये हा विचार रिया करते. मी मुंबईला जाऊ का, पण नको नको, मुंबईला पनवेल होऊन मुंबई खूप थोडं अंतर आहे आणि ते लगेचच मला शोधायला तिकडे येतील. मीना कुठेतरी आता देशाच्या बाहेर जाते, हा देश सोडूनच जाते असा विचार आता प्रिया करत असते आणि महिपत आता पुढे काय करेल याचा डाऊट तिला आलेला असतो, कारण अर्जुनने ज्या प्रकारे तिला कोर्टामध्ये एक्सपोज केलेलं असतं, तिच्या लहान सहान गोष्टी सगळ्या काही अगदी पुराव्या सकट दाखवलेल्या असतात. त्यामुळे तर आता रविराजच्या काडी मात्रही तिच्यावर विश्वास नसतो, परंतु आता घरातील सर्वजण सुद्धा माझ्यावर आता खार खाऊनच असणार, त्याचबरोबर कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही हा प्रियाच्या मनात विचार येतो आणि त्यामुळेच ती घाबरून आता देश सोडून जाणार असते. इकडे सायलीही आता स्वयंपाक घरात येते. तेथे जे आता साखरेचे डबे ठेवलेले असतात त्या डब्या जवती लगेचच जाते. मग त्यामध्ये लिहिलेलं असतं की मधुभाऊच्या उपकाराची परतफेड मी करू शकत नाही, कारण त्यांनी इतकी मौल्यवान व्यक्ती मला दिली, पण आता या उपकारांचा हिशोब कसा ठेवायचा. मग सायली आता त्याच गोष्टीचा खूप सारा विचार करत असते की आता मधुभाऊनी एवढं जे काही केलंयत याचा हिशोब ठेवायचा तरी कसा काय, कारण अर्जुनलाही असं वाटतं की मधुभाऊंसाठी काहीतरी करावं, कारण मधुभाऊमुळेच मला सायली माझ्या आयुष्यामध्ये आली आहे आणि त्यामुळेच माझं आयुष्य अगदी सुंदर होऊन गेलंय. मग सायलीला समजतं अर्जुनला नक्की काय म्हणायचं, तेव्हा ती आता लगेचच चहा बनवायला घेते आणि त्याच गोष्टीचा सारखा विचार करत असते. अर्जुन मात्र जिन्याजव येतो आणि डोकावून सायलीकडे खूप वेळ पाहत असतो, पण सायली अजूनही आपल्याच विचारात असल्यामुळे अर्जुनलाच प्रश्न पडतो, करावं काय, पुढे जावं की नको. त्यानंतर आता अर्जुन मनात विचार करतो, सायलीला पुढचा क्लू का काला नाहीये का, ती तेथेच का थांबली असेल. मग आता तो लगेचच तिच्याकडे जातो आणि तिला म्हणतो, बायको ऐक ना, मान्य कर, तू हे ट्रेझर हरली आहेस. तेव्हा सायली हसते आणि विचारते, काय हो, तुम्हाला खरंच असं वाटतंय का मी हे हरली आहे म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो. मग सायली म्हणते, अहो हा खेळ तुम्ही सुरू केला ना, मग तो तर मीच संपवणार. तेव्हा अर्जुन विचारतो, असा आहे का, पण दुसरा क्लू तुला मिळाला तरीही तू इथेच का उभी आहेस, तुला समजला नाही न क्लू राईट. तेव्हा सायली हसते आणि म्हणते, मधुभाऊ परत फेड आणि हिशोब म्हणजे मधुभाऊची हिशोबाची डायरी ना बरोबर. तेव्हा सायलीने आता अगदी अचूकच ओळखलेलं असतं, त्यामुळे अर्जुन म्हणतो, एकदम करेक्ट. सायली अगदी हुशारीने हे कोड सोडवते. तेव्हा अर्जुन आता लगेचच तिच्याकडे पाहतो, कारण त्याला माहित असतं की माझं हे काम सायलीच करू शकणार. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन सायली दोघेही मधुभाऊकडे जातात. मग मधुभाऊ म्हणतात, जावई बापू, अहो 1 रुपयाचा जरी खर्च झाला ना तरीही मी तो या हिशोबाच्या डायरीमध्ये लिहून ठेवायचो. तेव्हा आता अर्जुन विचारतो, जेव्हा विलासने तुमच्याकडे पैसे
ठेवण्यासाठी दिले होते तेव्हा ती इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्ही लिहून ठेवली असेल ना? त्यावरती मधुभाऊ हस्तच म्हणतात, अर्थात मी लिहून ठेवलंय. त्यानंतर सायली आणि अर्जुन पोलीस स्टेशन मध्ये जातात. मधुभाऊची ती डायरी घेतात. त्यामे मध्ये खूप मोठा अर्जुन सायला क्लू सापडतो. तेव्हा अर्जुन आता लगेचच म्हणतो, या इन्फॉर्मेशनचा आपल्याला खूप फायदा होणार आहे आणि आय एम शुअर हे पैसे ना त्या महिपतचेच असणार आहे. ही डायरी ना आपल्याला महिपतपर्यंत नक्कीच पोहोचवेन असं अर्जुन आता म्हणतो. तर सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते. अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आत्ताच माझ्या महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.